जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जेधवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन, माझे असो वंदन। आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगङ्काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं। वाली निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरी दाहनं, पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आपले असे समर्थ सद्गुरू, समर्थ स्थापित 11 मारुतीरायांच्या स्तोत्रांचं वर्णन करतोय आपण, आणि त्या स्तोत्रांचं वाचन मनन चिंतन आपण नेहमी करतो आपल्या हिंदू परंपरेमध्ये। आणि आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय सगळीकडेच हनुमंताचं रोज संध्याकाळी स्तोत्र म्हणण्याची परंपरा आहे, पण आपल्याला माहिती असलेलं एकच स्तोत्र आहे। असे 11 मारुती जे स्थापित केले आहेत, त्या 11 मारुतींची वेगवेगळी स्तोत्र आहेत, आणि ते स्तोत्र म्हणत असताना त्यामागची समर्थांची भूमिकासुद्धा वेगवेगळी आहे। अतिशय सूक्ष्म अभ्यास आपल्याला करायला पाहिजे। अभ्यास करणे म्हणजे जेव्हा आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान होतं, ती गोष्ट महत्त्वाची आहे असं जाणवतं, तेव्हा आपण त्या गोष्टीकडे विशेष आकर्षित होऊन स्वतःचं मन लावून ती गोष्ट ऐकतो। त्यातलं हे जे पहिलं स्तोत्र आहे चाफळचा मारुती, चाफळचा जो मारुती आहे तो वीर मारुती आहे। बालमारुती, वीरमारुती असे वेगवेगळे प्रकार आहेत, आणि त्यामधलं हे जे पहिलं जे स्तोत्र आहे मारुतीचं भीमरूपी महारुद्रा, त्यामध्ये त्याचं वर्णन करत असताना आपण मागच्या वेळेस थोडं बघितलं, पण विशेष वर्णन करणं आवश्यक आहे। 1 ते 4 जे श्लोक आहेत ना त्याचे, ते गुणवाचक आहेत। मारुतीचे गुण दर्शवणारे ते शब्द आहेत, आणि 5 ते 8 मध्ये जे स्तोत्र आहे, 5वा आणि 8वा जो श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये मारुती कसा आहे हे वर्णन समर्थांनी केलं आहे। आणि 9 ते 13 हनुमंताचं चरित्र आहे। 14 आणि 15 ही फलश्रुती आहे। काही ठिकाणी कोणती फलश्रुती म्हणतात ते सुद्धा सांगते। आणि समर्थांनी मारुतीची जी स्थापना केली, त्याची स्थापना 4 रूपामध्ये स्थापना केली आहे मारुतीरायांची। आपल्याला खरंच या गोष्टी बारीक लक्षात येत नाही। आपण त्या मारुतीच्या मूर्तीकडे बघतो सुद्धा, रामाच्या मूर्तीकडे सुद्धा बघतो, पण या बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात येत नाही, कारण आपल्याला त्या दृष्टीने विचार आपण करत नाही। मग 4 रूपामध्ये कोणत्या स्थापना केली आहे मारुतींनी, मग त्याच्यामधला वीर मारुतीबद्दल आपण आज बोलतोच आहे। त्यातला पहिला जो आहे पंचायतनामध्ये राम आहे। रामपंचायतनामध्ये जो हनुमंत आहे, तो हनुमंत आसनस्थ आहे आणि समर्पित मारुती आहे। त्या ठिकाणी मारुतीराय रामांच्या पायाशी बसले आहेत, असा एक प्रकार, अशी एक पद्धत राम पंचायतनातले मारुतीराय। दुसरे जे आहेत ते श्रीरामाज्ञेची प्रतीक्षा करणारा, श्रीरामा सन्मुख असणारा हात जोडून उभा असलेला आज्ञाधारक मारुती आहे। प्रत्येक मारुतीची जी गोष्ट आहे ना ती वेगवेगळी आहे। पहिल्यांदा पंचायतनामध्ये म्हणजे काय अर्थ आहे पंचायतनामधल्या मारुतीरायांचा अर्थ, की पूर्ण कार्य झालेलं आहे, रामायण पूर्ण झालेलं आहे, आणि रामायणानंतर ती 5 लोक उभे राहून त्याच्या पायाशी मारुतीराय बसले आहेत, ही पहिली अवस्था।
दुसरी पण जी मूर्ती आहे ती रामाज्ञेची प्रतीक्षा करणारा, आता सांगा मला कोणतं काम सांगता येते, आणि उभा आहे हात जोडून आज्ञाधारकपणे, हे दुसरं रूप आहे. तिसरं रूप आहे क्वचित बालमूर्तीसुद्धा आहे, बालमारुतीसुद्धा आहे. आता यामध्ये वर्णन येणारच आहे 13 श्लोकांमध्ये. आणि एकटा असा स्वयंभू मारुतीसुद्धा आहे की ज्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाचं वर्णन आपण त्या ठिकाणी करू शकतो. अशा प्रकारचा एकटा स्वयंभू मारुती, असे 4 प्रकारचे मारुतीराय समर्थांनी स्थापित केलेले आहेत. मग पंचायनतातली प्रभू रामचंद्रांच्या समोर असलेले मारुती वेगळे, त्यानंतर श्रीरामाज्ञेची प्रतीक्षा करणारे, म्हणजे रामायण व्हायचं आहे अजून अशी प्रतीक्षा करणारे मारुतीराय वेगळे, क्वचित बालमारुती वेगळे, आणि चौथा आहे एकटा स्वयंभू मारुती, एकटा, त्याच्या मनामध्ये काय आहे हे माहिती नाही, किंवा तो रामकार्य कसं करतोय, हा चौथा प्रकार त्यांनी सांगितला आहे. त्याच्यामधला पहिला जो श्लोक आहे आपला, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. आता यामध्ये 2-4 शब्दांचा उल्लेख आपण पहिल्यांदा केला आहे की प्रभंजन म्हणजे काय, तर भीमरूपी म्हणजे भीम काय आहे, तो महारुद्र, रुद्राचा अवतार मारुती आहे. त्यानंतर वज्र हनुमान, त्याच्या हनुवटीला जखम केली आहे इंद्राच्या वज्रामुळे झालेली मारुती म्हणजे पवनपुत्र आहे, त्यामुळे मारुती. आता वनारी म्हणजे वन आणि अरी म्हणजे शत्रू, वन म्हणजे अरण्याचा शत्रू, म्हणजे अरण्याचा विध्वंस करणारा असा हा मारुतीराय आहे. अरण्याचा विध्वंस करणारा हा मारुतीराय आहे असं पहिल्यांदा. आता हे झालं सरळ अर्थ, त्याचा सरळ अर्थ झाला की अरण्याचा विध्वंस म्हणजे लंकेमध्ये गेलेले आहेत हनुमंत, आणि त्या ठिकाणी त्यांना दिसलेच सीतामाई कुठे बसल्या. मग सीतामाई जिथे दिसल्या आहेत ते पाहून सुद्धा त्या तेवढ्या भागाला धक्का न लागता उरलेल्या सगळ्या अरण्याचा विध्वंस केलाय मारुतीरायांनी. म्हणजे सीतेला सोडून बाकी सगळ्या अरण्याचा विध्वंस मारुतीरायांनी केलाय, म्हणून त्याला वनारी म्हटलंय. वनारी म्हटलं याच्यासाठी की अरण्याचा विध्वंस करणारे. त्याचं एक साधं हे उत्तर आहे. आणि दुसरा पण अर्थ असा निघतो की ज्या ठिकाणी आपला हा जो संसार आहे, हा संसार एक अरण्य आहे. अरण्यासारखा संसार जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी भरकटलेला जीव आहे. जो भरकटलेला नाही, ज्याच्यामध्ये रामराय बसलेले आहे, ज्याच्या मनामध्ये किंवा ज्यांच्या मनामध्ये रामाची भक्ती आहे, अशांना सोडून बाकी सगळ्या अरण्याचा विध्वंस करणारा आणि त्या व्यक्तीला मदत करणारा असा हनुमंत आहे, हे समर्थांना पहिल्या श्लोकात सांगायचं आहे. वनारी म्हणजे वनाचा विध्वंस करणारा वनारी आहे. मग जसा त्या अरण्याचा विध्वंस केला, तो शब्द समर्थांनी वापरला आहे की आपल्याला सुद्धा जो त्रास होतो, जो संसाररूपी सागरामध्ये किंवा अरण्यामध्ये जो त्रास होतो, तो त्रास बाजूला करणारा त्याचा तो शत्रू आहे, त्रासाचा शत्रू आहे, आणि रामांचा मित्र दास आहे असा हा वनारी. अंजनीचा अर्थ आपण त्या दिवशी सुद्धा पाहिला. ती शापित अवस्थेमध्ये होती, आणि कोण होती हे बघितलं तर दुसरा पण अर्थ आहे अंजनी सुता. अंजनी म्हणजे अंजन डोळ्यामध्ये घालतात. अंजन डोळ्यामध्ये घातल्यानंतर डोळे स्वच्छ होतात, डोळ्यांना दृष्टी प्राप्त होते. आणि अशी दृष्टी कशामुळे प्राप्त होते? अंजन घातल्यामुळे. असं भगवत भक्तीचं अंजन घातलेली अंजनी माता आहे. त्या मातेला अंजनी का म्हटलंय की तिने भगवत भक्तीचं अंजन डोळ्यामध्ये घातलंय, कारण दिवस रात्र तपश्चर्या करतायत. केसरीनंदन केसरींच्या सोबत दिवस रात्र तपश्चर्या करतायत. शाप मिळालाय, त्या शापातून मुक्तता पाहिजे, आणि भगवत भक्तीचं अंजन डोळ्यात घालणे असा अर्थ घेतला तर अंजनी सुता असा हा रामदूत आहे. रामदूता प्रभंजनाबद्दल आपण बोललोय की प्रभंजन म्हणजे त्या सगळ्यांचं आपल्याला नष्ट करतोय. रामदूत, आपण आता एखाद्या वेळेस म्हटलं की मी याचा दूत आहे, हे मी म्हणणं, मी याचा दास आहे हे मी म्हणणं वेगळं, आणि मला दूत समजणं ही गोष्ट वेगळी आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे भोजराजाची जशी गोष्ट आहे ना, भोजराजाच्या गोष्टीमध्ये सारखा म्हणतो की माझं नाव देवाच्या भक्तीमध्ये काही नाही येत आहे, बाकीच्यांची नावं येत आहेत आणि माझं नाव येत नाही. तो नाराज होतो. पुन्हा तो प्रकाश त्याच्या घरामध्ये येतो आणि तो सांगतो, अरे बाबा तुझं तिथे नाव नाही आहे, पण भगवंतांनी ज्यांच्यावरती कृपा केली आहे ना त्या यादीत तुझं नाव बघ ना. तू आता सध्या तुझं ज्यांच्यावरती प्रेम आहे ती यादी प्रकाशित केली आहे आम्ही, त्या यादीमध्ये तुझं नाव दिसलं नाही, नाराज होऊ नको. तो प्रकाश पुन्हा त्याच्यासमोर येतो आणि सांगतो, या यादीमध्ये नाव शोधण्यापेक्षा तू दुसऱ्या यादीत शोध, जी आता उद्या येणाऱ्या यादी, ज्याच्यामध्ये देवाची कृपा झाली आहे अशी यादी जेव्हा आली, त्यामध्ये पहिलं नाव भोजराजाचं होतं. म्हणजे माझं नाव कशात आहे तर देवानी कृपा केलेल्या यादीमध्ये आहे. असा हा रामदूत आहे. रामदूत कसा
की मी दूत असणं वेगळं, मी दास्यत्व पत्करणं वेगळं आणि रामानी मला दास मानणं हे सगळ्यात मोठी गोष्ट भगवंत आपल्या हनुमंतरायांची आहे. मी स्वतःहून म्हणणं हेच तर आपण पहिल्या दिवशीपासून सांगतोय की आपण स्वतःला कुणाचं तरी दास म्हणण्यापेक्षा ज्याचा दास आहोत त्याला जाणवलं पाहिजे की हा दास आहे, असं त्याला मिळालेलं वरदान हा रामदूत आहे. कसा? त्या जेव्हा सगळ्यांनी म्हटलं की हे काम करू शकत नाही, जेव्हा पहिल्यांदा भेट झाली राम आणि हनुमंतांची, जेव्हा पहिल्यांदा भेट झाली तेव्हा पहिल्याच भेटीमध्ये रामांना काय वाटलं? रामांना वाटलं हा काहीतरी वेगळा आहे, तो ब्राह्मण वेशामध्ये आलाय. ब्राह्मण वेशामध्ये येऊन म्हणतो चौकशी करतोय, तुम्ही कोण? दोघं एकमेकांना विचारतायत, राम आणि हनुमंत एकमेकांना विचारतायत. हनुमंत म्हणतायत तुम्ही कोण, आणि सगळ्यांनी नाटक केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालल्या आहेत ते विचारतात ते कोण आहे तुम्ही? तुम्ही म्हणताय, राम म्हणतायत तुम्ही कोण आहे? मग जेव्हा त्यांच्या बोलण्यावरून त्यांची जी गोष्टी निर्माण होतात, जे काही सांगतात ते जे काही बोलणं त्या हनुमंताचं होतं, त्यावेळी राम लक्ष्मणाच्या कानात म्हणतात, अरे बाबा हा साधा नाही, हा जो व्यक्ती दिसतोय ब्राह्मण वेशामध्ये तो साधा नाही, त्याला 9 प्रकारचं व्याकरण त्याला माहिती आहे, त्याचा अभ्यास आहे, 4 वेदांचा अभ्यास आहे त्याचा. असा हा व्यक्ती माझ्यासमोर आलाय अचानकपणे, ह्याला आपण दूत म्हणून स्वीकारू. याचं कारण पुढे जे मला कार्य करायचं आहे लंकेचं, त्यासाठी याच्याहून उत्तम असा व्यक्ती मला सापडणार नाही. त्यामुळे त्यांनी लक्ष्मणाच्या कानामध्ये सांगितलं की बाबा रे, हा काहीतरी विशेष आहे. म्हणजे हे कुणाचं वाक्य आहे? रामचंद्रांचं वाक्य आहे. कुणाबद्दल आहे? हनुमंताबद्दल आहे. हनुमंतानी तर स्वतः सगळं अगदी नाटक करून शांत झाले, ते ब्राह्मण वेशामध्ये आले होते, पण रामांनी ते ओळखलं. ह्याला महत्त्व आहे. मग हा जो रामदूत आहे तो रामदूत कसा ठरला? कारण रामांनी ओळखला हा माझा दूत आहे. आपण रामाचा दूत आहे म्हणण्यापेक्षा रामांनी स्वतःला त्याला दूत म्हटलेलं आहे, त्यामुळे तो रामदूत विशेष महत्त्वाचा आहे आणि रामांनी त्याला स्वतः निवडला आहे. मग अशा प्रकारचा जो रामाचा दूत आहे, रामदूता प्रभंजना, मग तो सगळ्या प्रकारची नष्ट करतो, स्वतः निवड केलेली आहे. मग ही जी चर्चा चालू असताना मग महाबळी प्राणदाता. आता प्राणदाता महाबळी इतका बलवान आहे, तो इतका बलवान आहे की त्याचा बलोपासक आपण असलं पाहिजे, त्याच्या बलाची उपासना करणारे असले पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त बल याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही. जसं गणपतीच्या पेक्षा बुद्धिवान कोणी असू शकत नाही. ज्या प्रत्येक क्षेत्रामधले एक जे दिग्गज आहेत, त्या दिग्गजांमधला हा महाबळी आहे. आणि तो प्राणदाता, एकेका शब्दाचा अर्थ समर्थांनी जेव्हा लिहिला, असा हा हनुमंत जर समर्थांना दिसला तर तो आपल्यालाही जाणवावा, म्हणून अशा पद्धतीने समजून उमजून हे स्तोत्र म्हणायला पाहिजे. तो महाबळी आहे, त्याच्यापेक्षा बलवान कोणी नाही. प्राणदाता कसा? त्या प्राणदातावरती पहिल्या निरूपणामध्ये चर्चा झाली. आपल्या शरीरामधलं जे काही वायुतत्व आहे तो म्हणजे हनुमान आहे, हा एक भाग झाला. आणि दुसरा म्हणजे त्यांचे जे लोक आहेत, कोण? या 67 कोटी वानर, रामायणही थोडं बघावं लागेल. 67 कोटी वानरांना जेव्हा मेले, यांच्या अत्याचारामुळे किंवा रावणाच्या या संहारामध्ये जेव्हा 67 कोटी वानर मेले, मरून गेले, त्यावेळी कुणी सांगितलं? जांबुवंतांनी सांगितलं, बाबा आता काहीतरी करावं लागणार आहे, इतके सगळे मार. आणि एवढं करून ते ब्रह्मास्त्र जे सोडलं होतं ते ब्रह्मास्त्र आम्हाला लागलं, असं म्हणून राम आणि लक्ष्मणसुद्धा मूर्छित पडले आहेत. त्यांनी दाखवलं की आम्हाला सुद्धा मूर्छा आली. का सांगितलं असं? कारण ब्रह्मास्त्र खोटं व्हायला नको, जे ब्रह्मास्त्र आपल्यावर आलं आहे त्याचा अपमान व्हायला नको. त्यामुळे बेशुद्ध पडलं आहे लक्ष्मण, आणि रामसुद्धा असं दाखवत आहेत की मला सुद्धा मूर्छा आली. मग हे सगळे 67 कोटी रावण मूर्छित आहे, 67 कोटी वानर मूर्छित आहेत. लक्ष्मण तर मूर्छित आहे. रामांना सुद्धा दाखवायचं आहे असं की मला त्रास होतोय, मला मूर्छा आली आहे, कारण ब्रह्मास्त्र आलं आहे समोरून. मग अशा वेळी जांबुवंतांनी सांगितलं आहे आता आपल्याला हनुमंताला पाठवावं लागणार आहे. मग हनुमंतांनी काय केलं? आणि ती संजीवनी बुटी आणली, जी द्रोणागिरी पर्वतावरती आहे. मग असा द्रोणागिरी पर्वतावरती जाऊन जी संजीवनी बुटी आणणारा आणि अशा लोकांना जिवंत करणारा, नाही तर रामकार्य कसं झालं असतं? हे जे रामकार्य आहे ते रामकार्य कसं पूर्ण झालं असतं? म्हणून त्यांनी तिथे जाऊन ती संजीवनी आणली. संजीवनी सापडत नव्हती, वेळ झालेली होती, सूर्यास्ताची वेळ झालेली होती. तरी त्यांनी मग अशी वेळ आली, कुठे शोधत बसणार आहे? कोणती पाहिजे? सुषण वैद्यांनी सांगितलेली, कोणती मला चालेल मला माहिती नाही. त्यांनी खाली जमिनीच्या खाली गेले आहेत आणि पूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून दक्षिणेकडे आणला आहे.
मग हे जे केलं ते कशामुळे झालं? हा प्राणदाता, म्हणजे आपल्या जीवाचा तर प्राणदाता आहेच. हे जेव्हा वर्णन आपल्याला कळतं तर सगळंच कार्य करणारे हनुमंत आहेत ना. म्हणजे रामायणामध्ये जे काही कार्य केलं, म्हणून म्हणतो रामायण हनुमंताच्या शिवाय शक्य नाही. मग हे जे 67 कोटी यांना मारलेलं होतं, लक्ष्मणाची मूर्छा, रामांना सुद्धा जे काही वाईट वाटलं, त्या सगळ्या गोष्टींचं तारण कुणी केलं आहे? हनुमंतांनी केलं आहे. म्हणून त्याला म्हटलं आहे की प्राणदाता सकळा उठवी बळे, सगळ्यांना उठवलं आहे. तसंच आपल्यालाही उठवतं आहे. जर आम्ही रात्री झोपलो आहे, रात्री झोपेमध्ये जो श्वासोश्वास चालला आहे, तो श्वासोश्वास कोण करत आहे? हनुमंताच्या कृपेने चालला आहे. कारण मारुती म्हणजे हवेचा पुत्र. मग हे सगळं आपलं आपोआप कळतं आहे. आपल्यालाही उठवतो सकाळी. तसा 67 कोटी वानरांना उठवलं आहे. लक्ष्मणाला मूर्छा आली, त्यालासुद्धा जागृत केलं आहे. मग हे सगळं काम करणारा मारुती राय, त्यांनी पहिल्याच श्लोकामध्ये म्हणतात समर्थ की असा हा प्राणदाता सकळा उठवी बळे. बळे बलपूर्वक उठवतो, निद्रिस्त राहू देत नाही कोणाला. ही निद्रिस्थावस्था जी समाजाला आली आहे, ती समाजाची निद्रिस्थावस्था जाणार आहे, लोकांना उठवणार आहे आणि स्वतःबद्दल जागृत करणार आहे. सौख्यकारी असा हा सुख देणारा आहे. असं जबरदस्तीने उठवून प्रत्येकाला जीवनदान देणारा हा मारुती राय आहे. सौख्यकारी आहे. शोकहर्ता. शोकहर्ता म्हणजे आपण दोन पद्धतीने विचार करू की शोक म्हणजे आपल्या संसारामध्ये जे दुःख आहे ते दुःख समजा दूर करायचं आहे, तरीही मारुतीरायांची उपासना आहे. आपल्या जीवनातलं दुःख दूर करण्यासाठी, म्हणजेच रामरायांचं दर्शन होण्यासाठी सुद्धा मारुतीची उपासना आहे. हा शोक आहे. इतका शोक मर्यादित नाही. म्हणून आपण हे पूर्ण विवेचन करतोय की शोकहर्ता म्हणजे रामांना वाईट वाटलं होतं. रामांना कशाचं वाईट वाटलं होतं? की लक्ष्मणाला मूर्छा आली, 67 कोटी वानर जर मरून पडले आहेत, आता कसं होणार आहे? त्यांना शोक आहे. हा सीता कुठे आहे हे माहिती नाही आहे. त्यांच्या रामायणामधलं जेव्हा आपण चरित्र वाचतो हनुमंताचं, तेव्हा कळतं अरे रामांचा सुद्धा शोक हरण केला आहे त्यांनी, तर आपल्या जीवाचं काय? हा किती महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सापडतो. शोकहर्ता लिहिताना शब्द एक असतो, त्याचे अर्थ आपण आपापल्या पद्धतीने काढू शकतो. त्या सगळ्या शब्दांचे अर्थ जर काढले तर फक्त माझा शोक नाही, जीवाचा शोक नाही फक्त, तर रामरायांना सुद्धा त्यांच्या कार्यामध्ये जो शोक झाला की लक्ष्मणाला मूर्छा येणं सोपी गोष्ट नाही. लक्ष्मण मूर्छित झाल्यावर रामरायांच्या मनात काय झालं असेल, काय गोंधळ असेल. मांडीवर घेऊन बसलेत रामचंद्र आणि संध्याकाळ झाली. आता जर हनुमंत पोहोचले नाही तर लक्ष्मणाचं काय होईल? हा किती शोक आहे. सीता निघून गेलेली आहे, सीतेचा शोक आहे. सीता कुठे आहे? सांगणारे कोण आहेत? हनुमंत आहे. हनुमंत पुढे जातात. तिसरी ही भूमिका आहे अजून हनुमंतांची. हे ऐकल्याशिवाय आपल्याला स्तोत्र कसं समजेल? तिसरी भूमिका इकडे. रामायण पूर्ण झालं, राम रावण युद्ध झालेलं आहे आणि इकडे जायचं आहे आपल्याला अयोध्येला वापस जायचं आहे. पण हा अग्निकाष्ठ भक्षण करण्यासाठी भरत तयार आहे. ही वेळ पूर्ण झाली, 14 वर्ष पूर्ण झाले, मी आता अग्निकाष्ठ भक्षण करतो असं म्हणणारे. आणि केलंच असतं जर हनुमंत नसते तर. राम म्हणाले 14 वर्ष पूर्ण झाले. मला तर ऐकून आठवून सुद्धा अंगावरती शहारा येतो की आता जर मी पोहोचलो नाही तर माझा भरत जिवंत राहणार नाही. हनुमंताला उड्डाण करायला सांगतायत. हनुमंत उड्डाण करून भरताच्या समोर येऊन उभे राहतात. त्यांना सुद्धा संकेत देतात रामराय आले आहेत, रामांचं युद्ध संपलेलं आहे, राम जिंकलेले आहेत. रामाचा उल्हास करा, विजयोत्सव साजरा करा, गुढ्या तोरणं उभारा, कारण राम आलेले आहेत. हा अतिशय महत्त्वाचा संदेश देण्याचं काम कोणी केलं असेल तर राम. म्हणजे कुणाला प्राण दिले आहेत त्यांनी? पुन्हा भरताला सुद्धा प्राण दिलेले आहे. कुणाला प्राण दिलेले आहेत हे आपण रामायणात वाचलं होतं. पण तीच गोष्ट आपल्याही बाबतीत जीवासाठी घडते. म्हणजे हे हनुमंत आपल्या जीवनात किती महत्त्वाचे आहे. समर्थांनी शब्द कसे वापरले आहेत. मग त्यांनी म्हटलं सौख्यकारी. मग ह्या सगळ्या प्राणांपासून हे जो काही प्राण मिळतो, प्राणाचं दान मिळतं आहे आपल्याला, त्यामुळे सौख्य आहे, समाधान आहे. कारण रामापर्यंत आपण जाणार आहे. कोण करत आहे हे कार्य? हनुमंत करतायत. मग त्यांना म्हणतात त्या हनुमंताच्या समोर उभं राहून त्या प्रकारची मूर्तीची स्थापना करून समर्थांचे शब्द आपोआप उद्भवलेले आहेत. मग हे म्हणतात सौख्यकारी, शोकहर्ता, धूर्त वैष्णव गायका. धूर्त वैष्णव गायका. धूर्त आहे. धूर्त म्हणजे ज्यावेळी चुकीचं असेल त्यावेळी तो बलात्काराने, जबरदस्तीने, बळाने, जो त्याचा स्वतःचं बळ आहे ते सगळं बळ एकवटून त्याचा तो सामना करतोय, असा धूर्त आहे. म्हणजे खटासी असावे खट, अशी जी उक्ती आपण वापरतो ती समर्थांनी याकरता वापरली की तो धूर्त आहे. नंतर त्यांनी म्हटलंय सकळा धूर्त वैष्णव. आणि मुख्य म्हणजे धूर्त आहे,
आणि त्यानंतर वैष्णव आहे, रामापर्यंत पोचलेला आहे, त्यामुळे तो वैष्णव. आणि गायका, गायका म्हणजे गाणारा आहे, अतिशय सुंदर अशी भक्तिगीतं गातो, रामाचं गायन करतो. आणि त्यांनी नाही का वरती जाऊन रामाचं कौतुक केलं आहे, जेव्हा त्यांना मुद्रिका टाकायची ती सीतेच्या समोर, तेव्हा जे गायन केलं आहे ते अतिशय मधुर असं गायन त्यांनी केलं आहे. असा तो गायक आहे, असा स्वतःही गायक आहे. आणि कुठे जर गायन चालू असेल, कुठे जर कीर्तन चालू असेल, कुठे तर रामचर्चा चालू असेल, तर त्या ठिकाणी ते स्वतः अगदी तत्परतेने हजर असतात. हा सुद्धा त्याचा अर्थ आहे. म्हणजे सौख्यकारी शोकहर्ता. कुणाचा शोक हरला आहे त्यांनी, तर तो आपल्या जीवाचा तर हरलाच आहे, त्या व्यतिरिक्त रामांना सुद्धा जो त्रास होता तो त्रास त्यांनी नष्ट केला, लक्ष्मणाला वाचवून. त्यानंतर सीता कुठे आहे हे सांगून, सीता कळली नसती तर रामचंद्रांना खूप त्रास झाला असता. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी करून धूर्त वैष्णव आहे तो इतका रामकार्य करतोय, इतकं रामनाम जपतोय, इतकं श्रीराम जयराम जय राम त्याच्या हृदयामध्ये राम असल्यामुळे वैष्णव विष्णुरूप झाला आहे. आपला हा जो हनुमंत आहे तो विष्णुरूप आहे. मग हे सगळं असल्या वैष्णव आणि गायक आहे. गायक, त्याला गायन फार आवडतं, गायन आवडत असल्यामुळे त्यांना म्हटलेलं आहे गायका. आता यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीत आहे, जे क्लासिकल संगीत आहे, त्या संगीताचं मूळ हनुमत संगीतात आहे. असा हा गायक आहे. नुसता गायक गोडीनी गातो असं नाही, तर हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीत जे आहे त्याचं जे मूळ आहे ते मूळ हनुमत संगीतात सापडतं असे विद्वान म्हणतात. म्हणजे हे सगळे शब्द आपल्याला शोधण्यासाठी इतका वेळ लागतो, आणि ते शब्द समर्थांनी वापरले, ते वापरल्यानंतर आपण त्याचा शोध घेतला आणि हनुमंताचं चरित्र कळलं. असं हनुमंताचं चरित्र आपल्याला कळल्यानंतर असं चरित्रवान जे चरित्र आहे त्याचं स्तोत्र मुलांना सांगायचं, आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितल्यानंतर मुलाला हे सगळे संस्कार त्याच्या मनामध्ये होतील. आणि याचं दुसरं कारण आहे, मुळातच आपण रामभक्त आहोत, मुळातच आपण वैष्णव आहोत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर कानावर पडल्या तर मुलं आपोआप तशा प्रकारची वागणूक वर्तणूक करतील आणि नतमस्तक होतील. हे स्तोत्र म्हणणं फक्त आवश्यक आहे, कारण त्यावरती समर्थांचं स्वतःचे आशीर्वाद त्या स्तोत्रामध्ये आहेत. तिसरं, दीनानाथा हरिरूपा. आता त्या ठिकाणी म्हटलंय त्यांनी दीनानाथ आहे. जे कोणी दीन होतील, जे कोणी भक्त म्हणून त्याच्यासमोर जातील, जे कोणी शरण त्याला जातील आणि म्हणतील बाबा मी खूप त्रासलो आहे, मला खूप जीवनाचा कंटाळा आला, त्रास आला आहे, खूप खूप कष्ट आहेत. जीवनामध्ये कष्ट असणारे माणसं असतात, आणि जे जीवाला जो त्रास होतो तो जीव जर हनुमंताच्या पायाशी अगदी मुळापासून शरण गेला तर त्यांचा तो नाथ आहे. त्यांना सांभाळण्याचं काम तो करतोय, आणि सांभाळल्यानंतर त्याला पूर्ण आनंद देण्याची जबाबदारी हनुमंत स्वतः घेत आहेत. ते स्वतःजवळ जर एखादा व्यक्ती आला, एखादा जर भक्त आला, तर त्यांचा नाथ बनून ते रामांपर्यंत सोडण्याची जबाबदारी घेतात. आणि रामांपर्यंत पोचणे म्हणजेच जीवाचं शिवाशी मिलन आहे. हे जेव्हा मिलन होतं तेव्हा जीवाला शांती मिळते, आणि जीवाला शांती आणि आनंद देण्याचं कार्य हनुमंत करतात. हा सुद्धा अनुभव आहे. त्यानंतर दीनानाथा हरिरूपा. आता हरिरूप म्हणजे हा विष्णुरूप आहे. विष्णुरूप म्हणजे कसं आहे, आत्ताच आपण बोललो की श्रीराम जयराम जय जय राम म्हणत म्हणत म्हणत, आणि साधा नाही, सतत नसा नसामध्ये राम आहे. नसा नसामध्ये राम असल्यामुळे तो जणू काय विष्णुरूपच झाला आहे. म्हणजे असं झाल्यानंतर, विष्णुरूप झाल्यानंतर त्याच्यामध्ये असं शिल्लकच राहिलं नाही की त्याचं मूळ रूप जे आहे रामांचं तिथपर्यंत तो गेलाय, असंही काही लोक म्हणतात. म्हणजे त्याला हरिरूपा, इतका तो उदात्त आहे, आणि इतका उदात्त असून सुद्धा पुन्हा तो नम्र आहे. त्याला याची जाणीव आहे. तो कोण आहे? वानर आहे. वानर म्हणजे ह्या रूपामध्ये मी आहे असं दाखवतोय. हरिरूपा सुंदरा, अतिशय सुंदर आहे. सुंदर सौंदर्य कसं? बलाचं बुद्धिमत्तेचं अंतर्बाह्य शुद्ध आहे. नुसतं वरवरचं स्वरूप चांगलं नाही आहे. वरवरच्या स्वरूपाला इतकी किंमत नाही जेवढी अंतर्बाह्य शुद्धी आवश्यक आहे. जेव्हा ब्रह्मदेव रामरायाच्या कृपेने साक्षात ब्रह्मदेव त्रिदेवापर्यंत पोचलाय असं म्हणतात की जे त्रिदेव आहे ब्रह्मदेव तिथपर्यंत त्याची कीर्ती केली आहे, इतका तो उदात्त आहे. याचं कारण एखाद्या जीवानी जर सारखं रामाचं स्मरण केलं तर तो रामापर्यंत पोचतो. मग हा स्वतः रामाचं हृदयात धरल्यामुळे तो अगदी ब्रह्मापर्यंत पोचलाय, म्हणून त्याला हरिरूपा असं म्हटलंय. दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदांतरा. जगदंतरावर त्या दिवशी सांगितलं पूर्ण जगामध्ये आत आणि बाहेर आत्माराम तोच राजाराम असा तो वसलेला आहे. नंतर पाताल देवता हंता.
पातालापर्यंत जाऊन, पाताळाच्या कोण जाऊ शकतं? त्याची जी मूर्ती आपण बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं एक हात डाव्या त्याच्या छातीवर आहे आणि उजवा जो पाय आहे तो असुरावर आहे. म्हणजे तो पाताळापर्यंत सुद्धा जातोय. पाताळापर्यंत गेल्यानंतर भव्य सिंदूर लेपना, भव्य आहे, अतिशय भव्य आणि उदात्त आहे. आणि तो बालक पण आहे. तिन्ही दास्य पण आहे आणि बालक रूप सुद्धा त्या हनुमंतांचं आहे. त्यामुळे त्याला न केव्हाही रामांच्या अंतःपुरात प्रवेश आहे. असा कोण असेल? फक्त हनुमंत आहे. लक्ष्मणांना सुद्धा दाराशी उभं केलं आहे बरेचदा, पण हनुमंताला मुक्त प्रवेश आहे. अंतःकरण शुद्ध आहे, रामस्वरूप आहे, हरिरूप तो झालेला आहे. त्यामुळे त्याला केव्हाही अंतःपुरात प्रवेश आहे. मग एकदा असं घडलं. आता ही जी कथा आहे ती घडली अशी की एकदा गेला अंतःपुरामध्ये, सीतामाई तयार होत होत्या. त्यांनी छान लालचुटूक कुंकू आपल्या कपाळावरती लावलं होतं. हा बालस्वरूपात आहे. जेव्हा सीतामाईंजवळ जातो, भूक लागली म्हटलं तर तो म्हणू शकतो मला भूक लागली. जसं त्यांनी वनामध्ये म्हटलं मला भूक लागली, आता मला खूप जोरात भूक लागली, असं आईजवळ जसा बालक म्हणतो तसं सीतामाईंना बोलतोय. बालस्वरूपात आहे. 4 प्रकारच्या मारुतीची स्थापना समर्थांनी केली आहे. जेव्हा त्यांनी विचारलं माई हे काय करताय, हे कसलं लाल कुंकू तुम्ही लावताय? माईसुद्धा त्या म्हणाल्या अरे जे माझे पती आहेत, जे माझे प्राण आहे, त्या प्राणांना अगदी चिरंजीव व्हावं, ते चिरंतर टिकावं त्यांचं नाव, त्यांची कीर्ती, त्यासाठी मी कुंकू लावते, हे लाल रंगाचं कुंकू लावते. असं जेव्हा तिने सांगितलं, टाळी वाजवली आहे हनुमंतरायांनी आणि उड्डाण घेतलंय. तिला समजलंच नाही सीतेला काय झालं. हनुमंत उडाला, हातावर टाळी वाजवली, डाव्या हाताने उजव्या हातावर उडाला. म्हणजे जणू काही त्याला एक किल्लीच सापडली आनंदाची आणि ते उडाले. उडाल्यानंतर इकडे सभा भरलेली आहे. सभा भरलेली आहे, अजून हनुमंत आले कसे नाही असे सगळेजण जेव्हा विचारतात. आले 5 मिनिटांनी तर होता जे जसे गेले तसे नाही, लाल सुटूक त्यांचं शरीर झालं. अगदी नखापासून तर डोक्यापर्यंत त्यांनी लाल रंगाने चर्चिला. सगळा शेंदूर त्यांनी स्वतःच्या शरीराला धारण केला. रामांना हसू आलं. ही एक लीला आहे, ही लीला आहे की ह्याच्यावरून तरी किमान आपण त्यांना शेंदूरपासून लक्षात घ्या की रामावर प्रेम करणं कसं आवश्यक आहे. आणि जेव्हा रामांनी विचारलं हनुमंता तू आलाय, उशीर झाला तुला, पण उशीर होण्याचं कारण काय? आणि होतं ते रूप तसं नाही आता तुझं रूप बदललं आहे, त्याचं कारण काय? हनुमंत हसले आणि म्हणाले माईंना एवढेशी टिकले लावून जर त्यांच्या स्वामींचं रक्षण करता येतं आणि त्यांचं दीर्घायुष्य मागता येतं, माझ्या कणाकणामध्ये तुम्ही आहे, माझं सर्वस्व तुम्ही आहात. आणि हे दाखवण्यासाठी मला असं वाटायला लागलं की माझं एक कणही आता लाल रंगाशिवाय राहू नये. जे काही माझं शरीर आहे अंतर्बाह्य मी फक्त रामाचं आहे हे मला पटलं आहे. त्यामुळे त्यांनी जसं केलं स्वामींसाठी, तुम्ही पण माझे स्वामी आहात. मी बालरूपामध्ये बघितलं आहे, मला ते आवडलं आहे. आणि त्यांनी पायापासून तर नखशिकांत लाल शेंदूर म्हणून हनुमंताला शेंदूर लावतात. त्याला शेंदूर लावून त्याच्यासारखे भक्तिमय आपण व्हावं अशी अपेक्षा आहे. मग असं असल्यामुळे पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना. आणि मग तो किती सुंदर दिसतोय. रूप बदललंय त्यांचं रूप बदलण्याचं कारण सीतामाईंचं प्रेम त्यांनी बघितलं. आपल्याला कधी असं होतं का की एखादा जर प्रेम करतोय, एखादी जर गोष्ट जीवनामध्ये त्याच्या बदल होतोय, ते बघून आपल्या जीवनामध्ये बदल होतो का? कारण आपण सतर्क नसतो, जागृत नसतो. जर एखादी गोष्ट त्या व्यक्तीला मिळत असेल, सीतामाईंना रामचंद्रांचं जीवन मिळतंय, तसं जर आपल्याला कुठे दिसतंय, ह्या मूर्तीतून हे भासतंय, तर ताबडतोब आपण तसा बदल करतो. नुसतं वरवर शेंदूर फासून आणि चांदीचा वरख लावून काय होतं, याच्या मागची भावना काय आहे हे जर कळलं तर खरंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा तो बदल घडू शकतो. आणि त्या भावावस्थेतच आपण या स्तोत्रांचा विचार करायचा आहे. पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना. आता एकेका शब्दाचा अर्थ आपल्यासमोर उलगडलाय. लोकनाथा, लोकांचा नाथ आहे. रामराय जे करणार नाही ते हनुमंत करतायत, ते हरिरूप आहेत. याचा अर्थ रामांच्या पुढे आहेत असं म्हणत नाही, ते दास आहेत रामाचा, पण लोकांचे नाथ आहे. कसे? जर एखाद्याला जो त्रास आहे सगळ्या त्रासांपासून मुक्त करून दुःखाची निवृत्ती, आनंदाची प्राप्ती, हे दोन्ही ध्येय हनुमंत पूर्ण करतायत. लोकनाथा, आपल्याला जे वाटतंय ते देण्याचं कार्य हनुमंत करतात. म्हणून हनुमंताला काय मागावं हे सुद्धा आपण भक्तांनी ठरवायला पाहिजे. लोकनाथ आहे, जे मागितलं ते देणारे आहेत. त्यानंतर जगन्नाथ आहे, जगाचे नाथ आहे. कसे जगन्नाथचे नाथ आहेत? मारुतीचा पुत्र आहे. हवेशिवाय माणूस जगू शकतो का? रात्रीच जर आपला श्वासोश्वास बंद झाला तर दुसऱ्या दिवशी आपलं मरण निश्चित आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी प्राणांचा तो नाथ आहे. मग तसाच तो जगाचा नाथ आहे. जगामध्ये वायूचं अस्तित्व किती आहे? जगामधलं वायूचं अस्तित्व, पोटामधलं वायूचं अस्तित्व, जीवामध्ये वायूचं अस्तित्व, प्राणाच्या संबंधित वायू
हे सगळं जर आयुष्य बघितलं तर लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना. आता प्राणनाथा पुरातना म्हटलंय. पुरातना म्हणजे काय? पुरातन म्हणजे शिवतत्व पुरातन आहे. शिवाचा तो अंश आहे. शिवाचा अंश आहे त्यामुळे त्याला पुरातन म्हटलंय. एकदा ब्रह्मा आणि विष्णूंना असं वाटलं की शिवाची शोध घ्यावा. शिवलिंगाच्या ज्योतिष स्वरूप जे शिवलिंग आहे त्याचा शोध घ्यावा. म्हणून एकाने वर जायचं ठरवलं, एकाने खाली जायचं ठरवलं. आणि खाली गेलेल्यालाही शोध लागला नाही, वर गेलेल्यालाही शोध लागला नाही. आणि ह्या सगळ्या कथा कशासाठी असतात? जिथे आहे तिथे स्थिर व्हा, शोध घेण्याचा प्रयत्न करू नका. ब्रह्मा आणि विष्णूंनी पण शोध घेण्याचा प्रयत्न केला, टोकालाही काही सापडलं नाही आणि त्यांच्या लिंगाच्या खाली सुद्धा काही सापडलं नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं नाही, हे जे शिवतत्व आहे तेच अमर आहे, तेच होतं आहे आणि राहणार आहे, हे त्यांनी सांगून टाकलं. कोणी? ब्रह्मा आणि विष्णूंनी. अनेक कल्प त्यांनी शोध घेतला या गोष्टीचा. आपण शोधू. हे कशासाठी करतात? जेणेकरून प्रत्येक जीवाला समजावं आम्ही हे करतोय. त्यांना माहिती असतं सगळं, पण ते आपल्यासाठी करतात. वर गेलो, खाली गेलो, पाताळात गेलो, वर गेलो, शिवलिंगाचा शोध घेतला, सुरुवात नाही, शेवट नाही, काही सापडलं नाही. मानलं काय त्यांनी शेवटी? हे शिवलिंग, हे जे शिवलिंगाचं स्वरूप आहे तेच आधी होतं, आता आहे आणि नंतर राहणार आहे. आणि त्याचाच हा अंश आहे. शिवतत्वच आहे, हा हनुमंतर आहे. त्यामुळे पुरातना. किती सुंदर शब्द. एवढे शब्द वापरत असताना त्यांच्या मनामध्ये हे सगळं चाललं असणार आहे. समर्थांच्या मनामध्ये हे सगळं चालले असणार आहे. ते सगळं चाललेलं एका शब्दामध्ये त्यांनी मांडलं आहे. त्या शब्दाची उकल आपण पुन्हा आपल्या इच्छेप्रमाणे, बुद्धीप्रमाणे, श्रवणातून, कोणाच्या तरी पुस्तकातून, आपल्या वाङ्मयातून करायचे आहे. आणि मग त्याचा पुरातनाचा अर्थ जर कळला तर शिवतत्व हेच पुरातन तत्व आहे. प्राणाचा नाथ शिव नाही का? ज्याचा शेवट कोण करतंय? शिवतत्व करतंय. प्राणाची सुरुवात ब्रह्मानी केली, विष्णू तत्वानी केली, पण शेवट कोण करतंय? शिवतत्व करतंय. तसा तो पुरातन आहे. आपला शेवट करणारा तो आहे, पण त्याचा शेवट आपण जाणू शकत नाही. त्याचा शेवट आपण जाणू शकत नाही. असं शिवतत्व जे आहे त्याचाच अंश हा हनुमान आहे. हे आपण पहिल्या निरूपणात सांगितलंय. त्यामुळे लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला. पुण्यवंता आणि पुण्यशीला 2 शब्द वापरले. पुण्यवंता म्हणजे कोण? प्रयत्नपूर्वक पुण्य करणारे. आपल्याला जर कळलं एखादी गोष्ट पुण्याची आहे, ह्या गोष्टीने पुण्य वाढतं, असं जर एखाद्या वेळेस आपल्याला कळलं, आपण पुण्य करायला इच्छा करतो आणि पुण्याची गोष्ट करतो, पुण्यासाठी साधना करतो, पुण्य मिळावं यासाठी काहीतरी गोष्ट करतो, त्याला म्हणतात पुण्यवंता. प्रयत्नपूर्वक पुण्य करणारा पुण्यवंता असा हनुमंत आहे. काय प्रयत्नपूर्वक करतोय? मुद्दाम रामचंद्रांच्या समोर जातोय, रामचंद्रांचं कार्य मला करायचं आहे असं सांगतोय प्रयत्नपूर्वक स्वतःहून. अशी जर इच्छा झाली तर आपण पुण्यवंत असायला पाहिजे. आपल्याला इच्छा झाली पाहिजे रामकार्य करायचं आहे, आपल्याला इच्छा झाली पाहिजे आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे, आपल्याला इच्छा झाली पाहिजे ब्रह्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे. पुण्यवंता म्हणजे याची उपासना करून तो पुण्यवंत जो आहे तसा पुण्यवंत आपण होऊ शकतो. तो पुण्यवंता. नंतर पुण्यशीला. दुसरा शब्द त्यांनी वापरलाय पुण्यवंता पुण्यशीला. पुण्यशीला म्हणजे स्वभावतःच पुण्यवान आहे. आपण सुद्धा शोध घेतला तर आपणही स्वभावतः पुण्यवान असतो, म्हणूनच पुण्याकडे आपली ओढ आहे. अन्यथा आपण वाईट गोष्टींकडे वळलो असतो. मूळ स्वभाव जसा पाण्याचा वाहण्याचा आहे तसा माणसाचा सुद्धा मूळ स्वभाव प्रेम करण्याचा आहे, आनंद मिळवण्याचा आहे. मग तसा स्वभाव हनुमंताचा आहे. आणि त्या हनुमंताची जर उपासना केली, आपण सुद्धा पुण्यशील आहोत याची ओळख आपल्याला होईल. ओळखच नाही आहे, विसरलो आहे आपण की आपण पुण्यशील आहोत. आपल्याला वाटतंय की मायेमध्येच सगळा रस आहे, या संसारामध्ये सगळं काही दडून ठेवलं आहे, आपलं आनंदाचं गुपित संसारात दडलं आहे असं जेव्हा वाटतं, प्रत्यक्षामध्ये संसारात ते नाही आणि रामामध्ये ते आहे. हे सांगणारा कोण आहे? पुण्यशील, जो मुळातच पुण्यशील आहे. मुळातच पुण्यशील असलेल्याची शोध घ्यायला नको. मुळातच जर एखादा श्रीमंत आहे त्याच्याकडे जाऊन आपल्याला काही ना काही तर मिळेल. मुळातच एखादा बुद्धिवान आहे त्याच्याकडे जाऊन आपल्याला कळेलच ना, बुद्धीचं ज्ञान काहीतरी होईलच ना. तसा मुळातच तो पुण्यशील आहे, कारण तो शिवाचा अवतार आहे. आणि शिव आणि राम वेगळे नाही आहे, शिव आणि राम वेगळे नाही, मुळातच तो आहे. प्रत्यक्षात प्रत्येक जीवच तसा आहे.
समर्थ म्हणतात अशी जर उपासना केली तर जीवाला स्वतःचीच ओळख होते. असा हा स्वतःची ओळख असणारा बलवंत असा समर्थांचा मारुती वीर रूपाने तुमच्या समोर उभा आहे. जय जय रघुवीर समर्थ. इतके शब्द गोड आणि अतिशय समजायला असं चांगलं वाटतं ऐकताना. प्रत्यक्षात आपल्याला त्याची ओळख नसते. पुण्यवंता पुण्यशीला. आता पुण्यशीला म्हटल्यानंतर तो मुळात पुण्यशील आहे. आपण पुण्यवान व्हायला पाहिजे हे तर कळेल कमीत कमी. पुण्यवंता म्हणजे प्रयत्नपूर्वक पुण्य आजपासून करायचं, असं मुलांनाही शिकवायचं, आपणही तसं वागायचं. असा त्याचं दैवत कोण? त्याचं दैवत आहे आपला हा मारुती, वीर मारुती, जे पहिलं स्तोत्र आपलं चाललं आहे. दुसरं तिसरं चौथं तर इतकं वेगळं स्तोत्र आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि जो आपल्याला कळला तर आनंद होतो आहे. म्हणजे आनंदाचे झरे मनामध्ये फुटतील असे समर्थांनी लिहिलेले शब्द आहेत सगळे. मग लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना. पुरातन नाही कळलं आहे की ब्रह्मा विष्णूंनी शोध घेऊन सुद्धा शिवाचं स्वरूप कळलं नाही. जीव शिव एकच आहे. ही किती मोठी देणगी आहे. जीव आणि शिव एकच तत्व आहे, फक्त ओळखत नाही. ते ओळखण्यासाठी मारुतीची उपासना करा. मारुती शिवतत्व असून सुद्धा तो विसरला नाही की मी असा आहे, मी तो आहे. तो विसरला नाही आणि जी गोष्ट तो विसरला त्यांनी प्रयत्नपूर्वक शोधून काढली आणि पुन्हा रामाचा दास झाला. जेव्हा रामाच्या समोर उभा राहिला, रामांना आश्चर्य वाटलं, कोण ब्राह्मण आहे हा की ज्याला 9 प्रकारचं व्याकरण माहिती आहे आणि 4 वेदांचं ज्ञान आहे. असा कोण? त्याला मी रामदूत म्हणतो. असं रामांना बोलायला लावणारा आपला हनुमंत आपला आराध्य दैवत आहे. ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे. आणि ध्वजांगे उचली बाहो, त्यांनी हातामध्ये ध्वजा घेतली आहे. कशाची? रामकार्याची, रामाच्या नावाची, धर्माची ध्वजा घेतली आहे. आता धर्माची ध्वजा घेणारे किती खोटे आहेत. खोट्या ध्वजा घेतात आणि खोटं सगळं चाललं आहे. ह्या काळामध्ये तरी आपल्याला ह्या गोष्टी कळतील की आपल्याला देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा, हेच हनुमंतांनी केलं आहे. ध्वजांगे उचली बाहो, बाहोवर आपल्या स्वतःच्या बाहूच्या आधाराने त्यांनी ध्वजा उचलली आहे रामकार्याची. आणि रामकार्याला अगदी ब्रह्मांडापार नेऊन देण्याचं त्याचं सामर्थ्य आहे, ती त्याची शक्ती आहे. बाहो आवेशे लोटला पुढे. आवेशे लोटला पुढे, पुढे पुढे जातोय, मागे येण्याचा प्रश्न नाही. एकदा का या मार्गामध्ये भाविक भक्त आला की मागे येण्याचा प्रश्न नाही. पूर्ण समाधान मिळाल्याशिवाय आपल्याला हनुमंत सोडणार नाही. काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये. ह्याला बघून काळ आणि काळ रुद्राग्नी कापतात. याचा अर्थ आता शिवतत्व जर तो आहे, शिवाचं जर तत्व आहे, तर आपलं मरण होणार का? मरण होऊ शकत नाही. आणि जे घाबरत असतील ते संसारात आणि मायेत अडकलेले लोक फक्त त्याला घाबरतील. ज्यांना तो तसा दिसतो, जसा तो वीर मारुती घाबरवणारा वाटतो, त्यांची वेळच आलेली नाही, पुण्याची वेळ आलेली नाही. काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय. थरथर थरथर कापतात त्याच्या पुढे सगळेजण. अशा प्रकारचा हा मारुती समर्थांनी स्थापन केला आहे. त्याचं वर्णन आपण केलं आहे. ब्रह्मांडा मायली नेणो आवळे दंतपंगती. आता मगाशी त्यांनी जे सांगितलं की पाय जो त्याचा आहे असुर मारतोय पाताळाकडे. पाताळसुद्धा धुंडलं तरी त्याचा शोध लागलेला नाही. कुणाला? आपल्या ब्रह्मांना आणि विष्णूंना, त्या रुद्राला. ब्रह्मांडा मायली नेणो, सगळं ब्रह्मांड त्याचं आहे. मग हरिरूपा जो शब्द म्हटला त्याच्यासाठी पुन्हा विवेचन करावं लागेल. हरीचं रूप आहे, ब्रह्माचं रूप आहे. आणि ब्रह्मांडा मायली नेणो आवळे दंतपंगती. दंतपंगती आवळून घेतल्या आहेत त्यांनी. आणि नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी त्राटल्या आबळे. आणि त्याच्या नेत्रातून ज्वाळा, त्यांच्या विरुद्ध रामकार्याच्या विरुद्ध जर एखादी गोष्ट त्यांना दिसली, जसं त्यांनी अरण्य उद्ध्वस्त केलं आहे तसं एखादी गोष्ट दिसली तर त्याचं स्वरूप कसं होतं आहे वीर मारुतीचं? नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी त्राटल्या आबळे. आणि त्याचे जे भ्रुकुटी आहे, त्याच्या ज्या भुवया आहे अगदी ताट होतात आणि त्याच्या नेत्रातून ज्वाळा प्रगट होतात. अशा प्रकारचं जे रूप आहे मारुतीचं, ते सुद्धा मुलांनी बघावं, ते सुद्धा त्या मूर्तीमध्ये सगळ्यांनी बघावं. अशा प्रकारची समर्थांचं ते वर्णन आहे. ब्रह्मांडे मायली नेणो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या आबळे. आता पुच्छते मुरळिले माथा. सगळ्यात महत्त्वाची मारुती रायांची पुच्छ आहे, शेपूट आहे. शेपूट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची. त्यांचं एक खूप मोठी गोष्ट त्यांच्याजवळ आहे, जी पुच्छ आहे. ती पुच्छते मुरळिले माथा. ही जेव्हा मूर्ती बघतो त्या ठिकाणी बऱ्याच मारुतींच्या मूर्तीमध्ये त्यांच्या डोक्यावरती त्यांची शेपूट येते आहे. त्यांची जी पुच्छ आहे ती डोक्यावर घेत आहेत. त्याचं कारण
ते आता हे जे रुद्ररूप आहे हे रुद्रावतार असल्यामुळे त्यांची पुच्छ, त्यांची शक्ती जी पुच्छामध्ये आहे, जी त्यांच्या शेपटीमध्ये आहे, ते पार्वतीचं रूप आहे. जय जय रघुवीर समर्थ. त्यांचं जे पार्वतीचं रूप आहे, ती शक्ती आहे, ती शक्ती अर्थात कुंडलिनी शक्तीवरती ठेवणे. कुंडलिनीचं सहस्त्राचं जे चक्र आहे त्या ठिकाणी आणून ठेवतात. म्हणजे खालचा प्रश्नच उद्भवत नाही पाताळाचा. पाताळ माहिती आहे, पाताळामध्ये गेलेला आहे. पाताळ काय, सगळं ब्रह्मांड त्याचं आहे हे कळलं केव्हा मारुतीरायांना, जेव्हा ती शक्ती त्यांच्या डोक्यापर्यंत आली आहे. कुंडलिनी शक्ती जागृत आहे. जय जय रघुवीर समर्थ. कुंडलिनी शक्ती जागृत होणे ह्यासारखं भाग्य नाही. त्याच त्या ठिकाणी समाधी लागते, त्याच त्या ठिकाणी जीवा शिवाचं मिलन आहे. ज्या ठिकाणी शून्य अवस्था आहे, ते भेदिरे शून्य मंडळापुढे येणार आहे की त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी होतात. मग ती जी पुच्छ आहे, ती जी पार्वतीची शक्ती आहे, शिवपार्वती, शिवाशिवाय पार्वती, पार्वतीशिवाय शिव शक्य नाही. त्यामुळे त्याची जी पूछ आहे ती साधी सोपी आहे का? त्यांनी जी जाळली लंका, ती नुसतं दिसतंय लंका दहन झालं, ते कशाच्या भरोशावर झालं आहे? पार्वतीची शक्ती आहे, पार्वतीची शक्ती, आणि तीही जागृत. प्रत्येकाजवळ ती शक्ती आहे, प्रत्येक जीवाजवळ ती शक्ती आहे. कुठेही भेदभाव भगवंतांनी केलेला नाही. जीवामध्ये किती आपल्याला बरं वाटतं, हे सगळं ऐकल्याबरोबर आपल्याला बरं वाटतं की आपल्याला सुद्धा ती शक्ती आहे, फक्त जागृतीची गरज आहे. एकदा का ती शक्ती जागृत झाली तर जीव काहीही करू शकतो, हे सांगणारे हनुमंत आहे. त्यांनी म्हटलं पुच्छते मुरडिले माथा. त्यांनी माथेवरती घेतलेलं ते पुच्छ आहे. ते जे पुच्छ आहे ते माथ्यावरती घेण्याचं कारण, खाली जे काही चालतं आहे, 5-6 जे चक्र आहेत, ते चक्रांच्या बाजूला करून कोणत्याही गोष्टीत न अडकता, रामायण जर पाहायचं ठरवलं तर रामायणामध्ये त्यांचं लहान रूप मोठं रूप जेव्हा बघतो तेव्हा कळतं ते कशातच अडकत नाही. त्यांना कोणतीच समस्या येत नाही जीवनामध्ये. कोणतीही समस्या चुटकीसरशी पार करणारे हनुमंत, त्यांची शक्ती सतत जागृत आहे. आणि हनुमंत जे समर्थांनी स्थापित केले आहे, त्या हनुमंतांची मूर्ती मध्ये बघितल्यावर त्यांची शेपूट डोक्यावर असते. जय जय रघुवीर समर्थ. हे आपण बारीक दृष्टीने बघायला पाहिजे. हे जेव्हा आपण अशा दृष्टीने बघू तेव्हा तो मारुतीराय कळणार आहे. पुच्छते मुरडले माथा, किरीटी कुंडले बरी. कानामध्ये सुंदर असे कुंडल आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडून थांबावा लागणार आहे. सुवर्णकटिका सोटी. त्यांनी म्हटलं कानामध्ये कुंडले बरी, अतिशय सुंदर अशी कुंडलं, आणि त्याला जन्मजात आहेत. कर्णाला जशी कुंडल आहेत तशी यांना जन्मजात आहे. हे आपल्याला खरंच नवीन आहे. म्हणतात सुवर्णकटिका सोटी. त्यांना कमरेला त्यांचा जो लंगोट आहे सुवर्णाचा, तो मूळचा आहे, स्वयंभू आहे. या गोष्टी खरंच जेव्हा आपण हे स्तोत्र वाचतो आणि त्याचा अभ्यास करतो तेव्हा कळतं. त्यांची ही जी लंगोट आहे तो सुवर्णाचा, तो मातेच्या गर्भात असतानापासून आहे. मग तो ब्रह्मचारी आहे. म्हणून तो ब्रह्मचारी आहे की मातेने सुद्धा त्याला नग्नावस्थेत बघितलेलं नाही. असा ब्रह्मचारी आहे तो. मुळात म्हणजे खालचे जे चक्र आहेत त्याच्याशी काही त्याचं घेणं देणंच नाही आहे. रामकार्यामध्ये व्यस्त असल्यामुळे कुंडलिनी जागृत आहे. कुंडलिनी जागृत आहे, शक्तीनी भरपूर आहे, अतिशय भरपूर अशी शक्ती त्याच्यामध्ये आहे. आणि मुळात तो ब्रह्मचारी कसा? असा ब्रह्मचारी आहे आमचा हनुमंत की ज्यानी आईच्या उदरात सुद्धा त्याच्या सुवर्णकटिका सोटी, त्याच्या सुवर्णाची लंगोट आहे, जो जसा कर्णांना होता, जसा कर्णाला कवचकुंडल होती तसा. आणि असा ब्रह्मचारी म्हणायला पाहिजे की ज्याला मातेनी सुद्धा अशा अवस्थेत बघितलेलं नाही, असा हा आमचा ब्रह्मचारी. या ब्रह्मचार्याचं तेज काय असेल? जेव्हा अशा तेजाची गोष्ट निघते तेव्हा हा जो बालमारुती, हा जो अशा प्रकारचा मारुती आहे, याची उपासना केल्याने कोणतं तेज मिळेल आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे. असा हा सुवर्णकटिका सोटी. सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिणी नागरा. आणि अतिशय गोड अशा घंट्यांचा आवाज बघा. कमरेला सुवर्णकटिका सोटी, घंटा किंकिणी नागरा, आणि ती जी घंटा वाजते तो आहे आपला गायक. गायक असा हनुमंत आहे. आणि हनुमंताच्या पोटाला जेव्हा जी घंटा वाजते ती सुद्धा भगवत भक्तिपूर्ण असते, कारण त्याचं सतत दिवस रात्र भगवंताचं चिंतन मनन चाललं आहे, गायन सुरू आहे. हिंदुस्थानी कर्नाटकी म्युझिकचा जो दाता आहे असा गायक आणि भक्त, तो जे गातो त्याच्या गाण्याच्या संवेदनांप्रमाणे त्याच्या घंटा किंकिणी नागरा, अतिशय गोड अशा, अतिशय सुंदर अशा गोड आवाजामध्ये त्याच्या घंटा वाजत असतात. असा हा सुवर्णकटिका सोटी. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज आपल्याला पुष्कळ 4-5 मुद्दे सापडले.
की ज्या ठिकाणी रुद्रावतार आहे, रुद्रावतार असल्यामुळे त्याला शेवट आणि सुरुवात आपल्याला कळत नाही. अशा सुरुवात आणि शेवट नसलेला असा तो शेवटचा काय म्हणलं पुरातना असा हा जो हनुमंत आहे, तो हनुमंत समर्थांनी बघितला. जय जय रघुवीर समर्थ. वेगवेगळ्या रूपामध्ये समर्थांनी हनुमंत बघितला आणि असा बघितलेला हनुमंत तशा रूपामध्ये त्यांनी मूर्तीची स्थापना केली आहे. त्या स्थापनेमध्ये नुसती स्थापना केली नाही, आज मला याच्याकडे बघून काय वाटतंय, हे सगळे शब्द त्यांना वाटत आहेत. हे सगळं रामायण त्यांच्या समोर उभं राहत आहे. अशा मारुतीची उपासना, अशा मारुतींचे वापरलेले शब्द समर्थांचे किती प्रभावी असतील याचा विचार जरी आपण केला तरी आपण धन्य आणि कृतकृत्य होणार आहे. असा समर्थ आहेत आपले. असे हे आपले समर्थ. अनेन प्रियताम देवो भगवान जानकी पती. असे हे जानकीचे पती राम पर्यंत नेणारा आपला हनुमंत आहे. पुच्छते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरी, सुवर्णकटिका सोटी, घंटा किंकिणी नागरा. आता एकूण एक शब्दाचा अर्थ आपल्याला स्पष्ट झाला. म्हणजे प्रत्येक शब्दावर पुन्हा पुन्हा चिंतन मनन करण्यासारखे हे सगळे शब्द वापरले समर्थांनी, साधे नाहीत. तर ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू. आता त्याचं जे वर्णन करतात, जसं गोपीगीतांच्या बाबतीत होत आहे की गोपीगीतांच्या वेळेस करतात तसे त्याचे कपडे काढून आणि हनुमंत आणि कृष्णांना ओढताना दाखवतात, हे असं जे चुकीचं वर्णन करतात. समर्थांना ते अपेक्षित नाही. समर्थ किंवा जे काही त्यांचे ज्ञानी लोक आहेत ते म्हणतात, हा जो समर्थ असा बलदंड हनुमंत दाखवतात तसा तो नाही. सिक्स पॅक सारखे जे हनुमंताचे फोटो काढतात तसा आमचा हनुमंत नाही. म्हणून मूर्तीकडे बघत असताना असे स्नायू फुगलेला असा हनुमंत नाही. नेटका सडपातळू. तो वाटेल तेव्हा वाढू शकतो, वाटेल तेव्हा अणुसारखा. आपण अष्टमासिद्धीवरती उद्या बोलू की तो आपल्या मनाने लहान मोठा होऊ शकतो, पण प्रत्यक्षात जेव्हा तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे त्याचं, तेव्हा तो नेटका सडपातळू आहे. लक्षात ठेवा. कुणीही जेव्हा आपल्याला दाखवतं एवढे मोठे स्नायू फुगलेला आणि असा बलदंड जेव्हा दाखवतात असा आमचा हनुमंत नाही समर्थ म्हणतात. समर्थ म्हणतात तो नेटका आणि सडपातळ आहे. त्याला उगीच अशा अवस्थेत दाखवण्याची गरज नाही. त्याची जी शक्ती आहे ती अंतर्बाह्य शक्ती आहे. त्याची जी शक्ती आहे सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिणी नागरा अशी आहे. अंतर्बाह्य तो रामानी भरलेला आहे. रामानी भरलेला दाखवता येईल का तुम्हाला? म्हणून ते आपले असे बलदंड दाखवतात. प्रत्यक्षात समर्थांचा मारुती नेटका सडपातळ आहे. कोणी कल्पना करू शकेल? इतका विद्वान. आमच्याजवळ थोडीशी विद्वत्ता आली, थोडंसं ज्ञान झालं, लागलीच आमच्याजवळ ज्ञान आहे सांगायचा प्रयत्न असतो. समर्थ म्हणतात आमचा मारुतीराय तसा नाही. सर्व दृष्टीने भारलेला असून सुद्धा तो नेटका आणि सडपातळ दाखवतो. जेव्हा त्याला छोटं रूप घ्यायचं आहे तेव्हा तो घेतो, जेव्हा त्याला मोठं रूप घ्यायचं आहे तेव्हा तो घेतो, पण प्रत्यक्षात तो रामचंद्रांच्या समोर आणि कुणाच्याही समोर जाताना नेटका आणि सडपातळ असतो. ठकारे पर्वता ऐसा. अतिशय पर्वतासारखा आहे. पर्वतासारखा मोठा असून सुद्धा तो नेटका आहे आणि सडपातळ चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी. त्याचं जे अंग आहे ते विद्युल्लतेसारखं चमचम करतंय, कारण अंतर्बाह्य शुद्धी, रामाचं नाव आणि सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिणी नागरा आणि त्याचं वर्णन करताना किरीटी कुंडले बरी. आता हे सगळं जेव्हा वर्णन आपण पुन्हा वाचू, जेव्हा हे सगळं कळेल आणि त्यानंतर त्या मूर्तीकडे आपण एक दिवस अशी सगळ्यांनी ट्रिप काढून अशा प्रकारची ही मूर्तीचे दर्शन घ्यायला एकत्रित जावं आणि अशा प्रकारचं दर्शन घेत समर्थांच्या समर्थ रचित स्तोत्र प्रत्येक मारुतीच्या समोर म्हणून कृतकृत्य व्हावं अशी समर्थांच्याच चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या भागाला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भरजन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे राम गर्जन. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे राम गर्जन. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे राम गर्जन. बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण. दैनंदिन उपासनेत आलेलं पहिलंच मारुती स्तोत्र इतकं रमलंय
नाही. अशीच भावना आजच्या या निरूपणामध्ये दिसते. रामाचा तो दास कसा झाला, सिंदूर लेपन कसा झाला, तो नेटका आणि सडपातळ कसा आहे, अशा सगळ्या भावनांना आपण टच करत त्या रामाच्या दासाचं अंतर्मुख होऊन वर्णन केलेलं आहे. मनापासून आपल्याला वंदन आहे. अशीच सेवा निरंतर या चैतन्य सत्संगमंडळामध्ये आपली व्हावी हीच त्या मारुतीरायाच्या चरणी आणि श्रीरामाच्या चरणी सत्प्रार्थना व्यक्त करतो आणि यंत्र योगेश्वर साठी साधकाकडे वळतो.